काल महायुतीच्या पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ झाला. संगोपते या नारळ फोडण्यात आला. त्यावेळी शरद पवार गटाचे सुभाष गुळे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच माजी आमदार संजय माऊ उपस्थित होते. तर त्यांच्या प्रचाराचा काल शुभारंभ झाला. काय प्रतिक्रिया असणार? नाही, प्रत्येक जे पुढची लोक आहेत ते शुभ आरंभ काढणारच. आणि जो कारखाना आपले तालुक्याचं आराध्य दैवत आहे आजीनाथ महाराज यांचा आशीर्वाद घेऊन प्रत्येक जण त्या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडून तो शुभारंभ करणारच आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काल केला असेल. आता सोमवारी मला वाटतं नारायणराव पाटील यांचा बी आहे. काल सुभाष गुळे यांनी बोलताना म्हटले की आदिनाथ कारखाना हा फक्त संजय मामा चालू शकतात, कारण की त्यांना नटबोटासहित लाईट बिलासहित त्यांचा अभ्यास चांगला आहे, त्यामुळे तेच सक्षम नेतृत्व आदिनाथ कारखाना चालवण्यासाठी आहे असं ते काल बोलले. महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक कारखाने आहेत. सुभाष गुळे एकेकाळी माझ्याच करंगलीला धरून राजकारणात आलेला जुना माझा सहकारी आहे. हे बोलणं वास्तविक बघायला गेलं तर थोडक्यात बालिश आणि बिनबुडाच आहे. जर संजय मामांना जर नट बोल्टाचा, वीज युनिटचा किंवा ते आता त्यांनी काय काय गोष्टीचा उल्लेख केला ह्याची माहिती आहे, तर त्यांनी त्यांचा कारखाना का विकला? तिथं हा अभ्यास त्यांच्या उपयोगी आला नाही का? ज्यावेळेस त्यांचा वैयक्तिक कारखाना विकून ते आज हा सहकारी कारखाना, जे सुभाष गुळेंनी सांगितलं की व्हेंटिलेटरवर आहे, मी तर सांगितलं तो मृत आहे काय. मग तो अभ्यास जर त्यांच्या संस्थेला उपयोगी आला नाही तर ह्या संस्थेला कसा येऊ शकतो? हे कितपत बोलणं योग्य आहे? आणि आज त्यांच्या काही लोकांनी असं सांगितलं किंवा तो स्वतः हे सुद्धा बोलले, मला वाटतं संजय शिंदे, की मला तो प्रायव्हेट होता, त्यांनी त्यात इथेनॉलच्या का हे गोष्टी सांगितल्या, ते परवडलं नाही, केंद्राने तो निर्णय घेतला, अनेक काही गोष्टी सांगितल्या. काही त्याच भाषणामध्ये काही त्यांच्या सहकार्याने सांगितलं की मामाकडे गेल्यानंतर अनेक उपपदार्थ तिथं तयार करून कारखाना आपण नफ्यात आणू. म्हणजे दोन्ही बाजून तुम्ही डोल वाजवत आहे. आणि ज्या पद्धतीने आज तुम्ही ह्या कारखान्यात उतरलाय, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तपेढ महर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी रोवली ह्या तालुक्यामध्ये. आणि मला वाटतं किती 1900 कमीत कमी मला वाटतं 30-35 वर्ष या गोष्टीला झाली. त्या काळापासून ह्या कारखान्यावरती तो अस्तित्वात येण्यापूर्वी सुद्धा इलेक्शन आणि राजकारण झालं, तो अस्तित्वात आल्यावर सुद्धा इलेक्शन राजकारण झालं. आणि तुम्हाला सांगतो त्या कारखान्याची मृत अवस्था झाली तरी त्याच्यावरती आज इलेक्शन होत आहेत. तालुक्याच्या चारी कोपऱ्याला 4 कारखाने. आजीनाथ मुळे शेतकऱ्यांचा प्रपंच आडतो नडतो, सभासदांचे हाल होतात, हे जे म्हणणारी लोक आहेत काय, तर मला असं वाटतं की आजीनाथ सहकारी साखर कारखाना किंवा सभासाठी तुम्हाला सांगतो हे इलेक्शन नाहीये. ह्या तालुक्यामध्ये आपलं अस्तित्व टिकावं काय, ह्यासाठी तुम्हाला सांगतो चाललेली ही स्पर्धा आहे, चढाओढ आहे. फक्त एकटा आजीनाथच काय, मकाई आहे, तुम्हाला सांगतो भैरवनाथ आहे, कमलाई आहे, 4 कारखाने आहेत. आणि मला वाटतं ह्या 5-7 वर्षानंतर शेतकरी सुद्धा हुशार झाला. शेतकऱ्यांनी ऊस कमी केलाय बॅकवॉटर पासून सगळीकडल्या भागात जर बघितलं तर आज तुम्हाला सांगतो बॅकवॉटर असेल, दहिगाव असेल, मांगीसारखा छोटासा कॅनल हे असेल, कोळगाव असेल, ऊसाचं क्षेत्र कमी होऊन केळीचं क्षेत्र जास्त झाले. हे तुम्ही सुद्धा मला वाटतं फिरताना मीडियावाले बघताय. शेतकरी केळी असतील, अनेक काही डाळिंब असेल, पेरू असेल, पपई असेल, ह्या
पिकाकडं सध्या म्हणजे त्यांचा ओढा आहे. आज आपल्याला ऊसाला ह्या वेळेस सगळ्या चांगल्या कारखान्यांनी मला वाटतं 2800 रुपये भाव दिला. मग 2800 रुपये भाव दिल्यानंतर प्रति किलो काय भाव पडला? मला वाटतं 2 रुपये 80 पैसे. बरोबर आहे. आणि मला तुम्ही सांगा की लोक म्हणजे केळीचा भाव पडल्यामुळं म्हणजे हे नेते लोक म्हणतात की लोक परत ऊसाकडे वळायला लागली. केळीचे भाव पडून पडून तुम्हाला सांगतो 18 ते 15 रुपये झाले आणि जास्तीत जास्त 31 ते 35 रुपयापर्यंत गेले. मग जर 15 रुपये जरी भाव पडला तर किलोला 15 रुपये आणि हे किलोला 2 रुपये 80 पैसे. मग कुठलं उत्पन्न? आणि ऊसाचे पैसे यायला कमीत कमी 1.5-2 वर्ष लागतात. केळीचे पैसे हातात पडतात. शेतकरी त्याचा प्रपंच, त्याचं हित, ह्या सगळ्या गोष्टी बघून तो त्याचं क्रॉप तयार करतो. ह्यांनी शेतकऱ्याचं सभासदाचं आज तालुक्यामध्ये कुठलाही ऊस उत्पादक माझा ऊस राहिलाय आणि माझ्या प्रपंचाचं वाटोळं झालंय, आपल्या तालुक्याला कारखान्याची गरज आहे असं तुम्ही बोललेलं कुठं ऐकले का मुलाखतीत? हा, ऊस नेला पण पैसे नाही दिले हे मात्र तुमच्या कानावर भरपूर आलं असेल. मग ह्या गोष्टीवरूनच तुम्ही एक अंदाज घेतला पाहिजे की हा जो सगळा आटापेटा चाललाय हे सभासदाच्या नावाखाली स्वतःची तुंबडी भरायची. सौच विवेक बिल्ली हाच कोचली. गमतीशीर गोष्ट आहे. मामाला एवढा जर कारखानदारीतला, आता आमचा मित्र सुभाष सहकार्यांनी सांगितले की मामा उद्योजकात अतिशय उद्योग धंद्यामध्ये अभ्यास आहे मामाचा आणि खरंच आहे ते, कारण त्याच्या एवढा उद्योगी माणूस कुणीच नाहीये जिल्ह्यामध्ये काय. आणि अशा उद्योगी माणसाला काय सुभाष चांगला ओळखतो. त्यांनी त्याची पारख केलेली आहे. त्यांनी सांगितले की मामाला नट बोल्ट लाईटचा युनिटचा अभ्यास आहे. सुभाषच्या जीवनाची सुरुवात वायरमन म्हणूनच झालेली, त्याच्यामुळे लाईटचा अभ्यास त्यांनी त्या पद्धतीने केला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी नटा बोल्टाचा अभ्यास त्यांच्या पद्धतीने केला. त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. पण मामांनी हे नाही सांगितलं की कारखाना दिल्यानंतर मी 100% चालूच करील. माझा चालू विकलाय तो हा बंद चालू करण्यासाठी विकलाय असं सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं की ऊस धंद्यात परवडत नाही. त्यांनी ब्राझीलची ह्याची त्याची उदाहरणं दिली. तिथं आठवड्याला पाऊस पडतो, तिथं इतका उतार पडतो, त्याच्यामुळे शेतकऱ्यांपेक्षा हे होतं. फॅक्टरीला आता ऊस उद्योग धंदा त्यांच्याच ह्याच्यात त्यांनी सांगितलं हा परवडत नाही. मग तुम्ही उत्पादकांना कसा न्याय देणार, कसा भाव देणार? आणि एकीकडे तुम्ही हे सांगताय म्हणजे नेमकं काय ह्याच्यात विश्वासार्हता काय धरायची? हा सगळ्यामध्ये तुम्हाला सांगतो संशोधनाचा भाग आहे आणि ह्याचा विचार मतदारांनी केला पाहिजे. सुभाष आबा एकीकडे म्हणतात की मी शरद पवार यांचा कार्यकर्ता आहे, परंतु ते सध्या महायुतीचा प्रचार करतात. आता हे वास्तविक तुम्ही त्यालाच विचारलं पाहिजे. काय आपण नेहमी वडिलाला वडीलच म्हणलं पाहिजे. शेजाऱ्याने बिस्किट दिल्यानंतर त्यांना पप्पा म्हणणं चुकीचं आहे काय. पण मला असं वाटतं की बाबा ठीक आहे, आता ते त्यांचा त्या काय म्हणायचा त्यांच्या बुद्धीचा तो भाग आहे काय. शेवट ह्याच्यामध्ये सुभाषची कारखाना सभासद उत्पादक त्यांनी सांगितलं, मी ऐकलं की मी बी ह्या कारखान्याचा उत्पादक आहे, सहकारी ही आहे, मलाही त्या कारखान्याबद्दल तळमळ आहे. 5 वर्ष मी त्याला संधी दिलेली आहे कशाची, व्हाईस चेअरमनची. मधल्या काळामध्ये मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी त्यांनी मिळून हा कारखाना चालवला. मला वाटतं 75,000 क्रिशिंग झालं. मग ह्या कारखान्याबद्दल भावना तुमची चांगली होती तर थोडा ऊस तुम्ही का नाही घातला? टाकलेला तुमचा 50-60 म्हणून 5-25 एकर ऊस आहे, तुम्ही बारामती अॅग्रोला घालता तसं एक 5-4 एकर ऊस सद्भावनेने त्यांनी आदिनाथला द्यायला हवा होता.
आणि त्यातनं त्यांच्या कृतीतनं ह्या भावना व्यक्त करायला पाहिजे होता. काय की भाव येऊ नाही तर नाही येऊ, पण माझ्या तालुक्यातला कारखान्यात मी ऊस घातला. हे पुतनाबाईचा पान आहे. ह्या म्हणजे आता ठीक आहे, टीका टिप्पणी करणं किंवा हे करणं जरी हे असलं तरी मला ह्या मध्ये एवढंच सांगायचंय की आज तुम्ही आदिनाथचा विषय घेऊन ज्यावेळेस संजय मामा आलेत, त्यांना जो सेटबॅक बसला विधानसभेला, ते पडले काय, त्यांना आदिनाथ मध्ये इंटरेस्ट नाहीये. पुन्हा आपल्याला हिथं पाय ठेवायसाठी जागा मिळते का? आणि त्याच्यासाठी आता आदिनाथच्या इलेक्शनचं खूप मोठं त्यांना ते माध्यम मिळाले, त्याच्यामुळे त्यांनी हे केले. त्यांचे उमेदवार बघा, मामांनी दिलेलं, आता मला तर वाटतं ते भाषण झालं आहे काल त्यांचं. का झालं नाही ते तुम्ही स्वतः तिथं काय झालं? पाऊस आला. पावसात पतंग उडतो का? आणि उडला आणि पाऊस पडला तर काय होतं? मग आदिनाथ महाराजाला ते पटलं का? आणि बिनदोऱ्याचा पतंग उडवायच्या भानगडीत पडायचं का? हे आता ज्याचे त्यांनी ठरवायचं. आता एक तुम्हाला सांगतो, मी ह्यातनं पूर्ण अलिप्त झालो. का झालो? तर मी एक डोक्यात ठरवलं की प्रथम माझं प्राधान्य होतं की हा कारखाना बिनविरोध करा. बिनविरोध करण्याच्या मागचं ह्याच्यामध्ये काय सभासदाचं पैसे जात नव्हते, नुकसान होत नव्हतं किंवा काय राजकारणाला फरक पडत नव्हता. माझं ह्याच्या मागचा एक दृष्टिकोन असा होता, मी तर क्लिअर सांगितलं, तुमच्याच ह्याच्यात सांगितलं की मी बाजूला थांबतो, तिन्ही गट एकत्र या आणि हा कारखाना बिनविरोध करा. कारण कारखान्यामध्ये सगळ्याच गोष्टीत एक्सपर्ट असलेले हे गट आहेत. हे एक दुसऱ्यावरती लक्ष ठेवलं असतं, हा उचलतोय का तो, म्हणजे ह्या तिघांनी एक दुसऱ्याची राखण केली असती आणि त्या राखणीतनं तुम्हाला सांगतो सभासदाला फायदा झाला असता. हा माझा उद्देश होता. भाऊ, ज्या प्रकारे आपण सांगितले की म्हणजे पावसाळ्यात पतंग उडत नाही, त्या अनुषंगानेच सध्या प्रश्न असा आहे की जगताप गट आणि बागल गट हे थांबलेले आहेत. कुठेतरी त्यांचा पाठिंबा मिळेल का? विजयापर्यंतचा मार्ग सुकर करण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आहेत. आणि त्या अनुषंगानेच काल विवेक येवले यांनी सुद्धा भाष्य करत असताना सांगितले की जयवंतराव जगताप म्हणजे भाऊ, आमचे मोठे भाऊ बंधू आहेत, ते सुद्धा आम्हाला पाठिंबा देणार आहेत. आणि सकाळचाच त्यांचा किस्सा घडला होता, म्हणजे की चहा पित असताना त्यांच्या हातातनं काय कप पडला आणि ते कपाचं चिन्ह न मिळता आपल्याला पतंगाचं चिन्ह मिळालेलं आहे. आता एक गब्बत विवेक येवलेची काय ही आहे तुम्हाला माहिती परिस्थिती. महत्वाचा मुद्दा एक आहे, पहिली जुनी माणसं म्हणायची, अशी जर विवेक येवले सारखी जर वायफळ कुणी चर्चा केली तो लोक त्याला म्हणायचे, जाऊ देणार का पेल्याले, निशे की बात खिशे में, निशे की बात खिशे में. विवेकचं एवढं डोक्यावर तुम्ही घेऊ नका. काय, मी एक जबाबदार राज्यकर्ता आहे. विवेक सारखा हिंडफिरा माणूस मी नाहीये. आज विवेकने त्यांच्याच घराची प्रपंचाची अवस्था काय करून घेतली ही मी तुम्ही सांगायची गरज नाही. अख्खा शहर त्यात त्यांनी सांगितलं की मी 1000 लोकांची गाठ घेतो. आता असल्या भंपक पैदाशी तुम्हाला सांगतो, समाजात बी आहेत, राजकारणात बी आहेत. पूर्वीचे सुद्धा तुम्हाला सांगतो खासदार असेच म्हणले होते, तासाला एक काय म्हणले होते, किती आलतो म्हणले होते पैसे, एका तासाला 1000 कोटी, तासाला मी 1000 कोटीचा विकास करणार आहे. ह्याच्यावरनच जनतेने आता ओळखावं की ज्यांची वैचारिक बैठक, ज्यांची तुम्हाला सांगतो राजकीय कृती, दैनंदिन कृतीमध्ये कुठेही भरोसा किंवा विश्वास ठेवण्याच्या योग्यतेची लोक नाहीत, ह्यांना तांदळाच्या खाड्यावाने बाजूला काढलं पाहिजे. विवेक येवले हा जर संजय शिंदेच्या सभेत असं बोलत असत आणि तिथं काही लोक बोलली काय
तर त्यांची योग्यता, त्यांची विचार मांडण्याची पद्धत, त्यांचं वक्तृत्व ह्याच्यावरनच जसं आपण म्हणतो की घराची कळा अंगणावून कळती, तसं कार्यकर्त्यावरनच नेत्याची कळा कळते. आता तुम्हाला सांगतो, हे म्हणले की बाबा, काही जण म्हणले टीका करायची नाही, मी चहा पित होतो आणि हातातनं कबशी पडली. आता हे नक्की चहा पितात काही सगळ्याला माहिती काय, तर त्याने आपलं बाटलीच्या ऐवजी कबशी हा उल्लेख केला. नाही, हे चुकीचं आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, असं बोलू नका. तुम्हाला कुठल्याही ह्याच्यावरती उत्तर द्यायला कुठंच आम्ही कमी पडणार नाही. माझ्याकडे शब्दाचा, वाक्याचा गोडाऊन भरलेला आहे. प्रत्येकाने जपून बोलावं, आपल्या मर्यादेत राहावं, आपल्या कक्षेत राहावं. आपण वायफळ बोलल्यानंतर ज्याच्या सभेत बोलतोय, ज्याच्या नेतृत्वाखाली बोलतोय, तो मला शाबासकी देईल अशा गैरसमजुनीत त्यांनी बोलू नये. पुढच्या तुम्ही बोला, तुम्ही विकासावर बोला, तुम्ही कसं चालवणार आहे बोला, तुम्ही त्याचे त्या ठिकाणी कसे आर्थिक तरतूद निर्माण करणार आहे आणि हा हे निश्चित तुम्हाला आम्ही हे करून देणार आहे हे बोला ना. आज संजय मामाने 7,000 क्रेशिंग करणारा कारखाना, चालू कारखाना विकला आणि आज तुम्हाला सांगतो 2,500 क्रेशिंग करणारा बंद पडलेला कारखान्यासाठी तुम्हाला सांगतो त्यांनी इलेक्शन लावले. त्यांना माहिती कारखाना चालू होऊ नाही तर नाही होऊ, पॅनल निवडून आला म्हणजे मला परत चंचू प्रवेश हा तालुक्यात करता येईल. मुळामध्ये संजय शिंदेला करमाळ असेल किंवा तुम्हाला सांगतो त्यांच्या बंधूला माडा असेल, यांना लोक कंटाळले आहेत, ह्यांच्या भ्रष्टाचाराला, ह्यांच्या लबाडीला. आज तुम्हाला सांगतो ह्यांचा जर इतिहास राजकारणाचा बघितला तर आज संजय शिंदेच्याच पुतण्या जो आमदारकीला उभारला होता त्यांनी जिल्हा दूध संघाची काय अवस्था केली. आज पंचायत समितीचे सभापती तुम्हालाच पाहिजे, ओपन असलं तरी तुम्हालाच पाहिजे, ओबीसी असलं तरी तुम्हालाच पाहिजे. पंचायत समितीचे सदस्य संजय मामाने गावात सरपंच स्वतःच्या पोराला केलं, पण सामान्य कार्यकर्ता नव्हता. तुम्हाला जेवढे निवडून देतात, काल संजय मामांनी जाहीर करायचं होतं की उद्या कारखाना आल्यानंतर मी आमच्या माणसाला चेअरमन करतो, कारखाना चालू करायची हमी मी घेतो त्याच्या माध्यमातून. चंद्रकांत सरडेचं नाव सुचवायचं होतं की बाबा तो अनुभवी माणूस आहे कारखाना चालवायला. कारखान्यात त्यांनी काम केलं व्हाईस चेअरमन म्हणून. 1 लाख रुपयाची पैठणी सुरेखा पुणेकरला तर कारखान्याच्या पैशातनं त्यांनी दिलेली. अशा अनुभवी माणसाला जर चेअरमन करायचं म्हटलं त्या काळातल्या काय, आता काय झालंय मी तुमच्या माहितीसाठी सांगतो. कारखाना चालू करणं आणि शेतकऱ्याच्या ऊसाचं उत्पादकाचं कोणाला काय पडलेलं नाही. ज्याला त्याला आपलं अस्तित्व सिद्ध करायचं. बाबांनो, मी खरं हात जोडून तुम्हाला सांगतो, तुम्हाला काय निर्णय घ्यायचं ती घ्या. आज तुम्हाला सांगतो, आता कुणी काय अफवा उठत की भाऊला घेतलं नाही, आमकं नाही, तमकं नाही. ज्याच्या त्याच्या त्या भावना आहेत, त्या भावनेला मी स्वागत करतो, हात जोडतो. त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त कराव्यात, त्याच्याबद्दल वाद नाहीये. पण आता पवार साहेबांच्या माध्यमातून आम्हाला तिकीट मिळाले. पवार साहेब, अजित दादा ही भविष्यामध्ये राजकारणात जसं जो लोक पहिली म्हणायची, राजकारणात आणि प्रेमात कोण कोणाचा शत्रू नसतो, युद्धात काय, तर ते हे झालेलं आहे. उद्या घडामोडी घडू शकतात आणि शासनाचा एक प्रतिनिधी म्हणून तिथं आपल्या तालुक्याचं नारायण आबाला आपण पाठवलेलं आहे काय. आणि उद्या काही घडामोडी घडल्या तर एखाद्या कारखान्याला मदतही मिळेल काय, कारखाना चालू बी होईल. आज कुणीही कर्मचारी, वाहनधारक, ऊस उत्पादक ह्यांचा पुळका आणू नये काय. एक दुसऱ्याला शिव्या देणारे, ज्याच्या त्याच्या सोयीने ह्या स्टेजवरून त्या स्टेजवर, त्या स्टेजवरून ह्या स्टेजवर काय. कुणी म्हणायचं ह्यात राजकारण आणू नका, ह्यात पक्ष आणू नका, ह्यात हे आणू नका. अहो,
ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या तालुक्यातल्या लोकांना संभ्रम तयार करून येड्यात काढण्याचं काम चालू आहे. आणि आतापर्यंत ह्या सक्सेस झाल्या म्हणून त्यांना असं वाटतं ही तालुक्यातली जनता येडी. काल काय झालंय की काल सभेत बोलताना म्हणलं की नारायण पाटील आबांना आमदार केल्यानंतर आता पश्चाताप होतोय, असं देखील वक्तव्य एवढे केलं. एक लक्षात घ्या, नारायण आबा विधानसभा झालेली किती दिवस झाले? 4 महिने झाले. 4 महिन्यात एक अधिवेशन झालं. मग आता एवढ्या 4 महिन्यात ह्या तालुक्याने अभ्यास केला की पश्चातापाचा? बरं, हा म्हणणारा महामानव कोण? की ज्यांना त्यांच्या घरामध्ये असला नवरा पदरात पडला म्हणून त्यांच्या पत्नीला पश्चाताप होतो. असला बाप आपल्या ह्या असल्या बापाच्या पोटी आपण जन्माला आलो म्हणून त्याच्या पोराला पश्चाताप होतो काय? आणि हे पश्चाताप म्हणजे ह्यांचा ताप अख्ख्या शहराला आहे. उगाच काय असल्या येड्यांचा तुम्हाला सांगतो, तुम्ही बी आम्हाला विचारताय काय, आता काय उत्तर द्यायचं हो ह्याला काय? बरं, ह्याला लोक समाजामध्ये ह्या वाक्याला किंवा ह्या गोष्टीला कोणी दुजोरा देत नाही, कोणी स्थान देत नाही. चला त्यांना तोंडाची वाफ घालवायची. त्यांच्या जवळ बसणारा जो पडलेला माणूस आहे संजय मामाला देह देण्यासाठी किंवा तो बोलला असेल किंवा त्यांची संध्याकाळची व्यवस्था व्हावी म्हणून बोलला असेल, ते त्याचं काय एवढं हे घ्यायचं. महायुतीतून पॅनल उभा केलाय, तो संजय माने विधानसभा निवडणूक महायुतीच्या विरोधात लढवली. हो, तरी देखील आता ते महायुतीमध्ये अजून प्रवेश केला नाही, तरी महायुतीतून पॅनल उभा करतात. महायुतीतून ह्याच्यावरूनच त्यांची प्रतवाळ का ना, तुम्ही त्यांना विचारायचं ना नक्की बा कोण, हा हे विचारलं पाहिजे ना तुम्ही पत्रकारांनी. मग अशी लोक तुम्हाला सांगतो वरच्या लोकांना फसवत म्हणले इथल्या लोकांची ती काय अवस्था करते, हे लोकांनी विचार केला पाहिजे. त्यांच्या पॅनलचे जे उमेदवार बोलतात की मागच्या विधानसभेत जे 288 आमदार होते महाराष्ट्रामध्ये, त्यात फक्त आमदार रोहितदादा पवार यांनी काम केलं आणि मागच्या संजय देखील आमदार होते, त्या ठिकाणी ते बसलेले होते. म्हणजेच त्यांनी केलं नाही हे आपल्या तालुक्यातल्या माणसांनी सांगण्यापेक्षा कर्जत तालुक्यातल्या लोकांनी संजय शिंदेचा अभ्यास केला. म्हणजे ह्याचा अर्थ 3-3.5 हजार कोटी आले नाहीत हे त्यांनी तिथनं टोला मारला. भाऊ, सध्या करमाळ्यात आदिनाथ कारखाना सुरू करत असताना त्यामध्ये फक्त संजय मामा सुरू करतील अशा प्रकारचा एक परत कार्यकर्त्यांकडनं सांगितलं जातं की फक्त संजय मामा कारखाना सुरू करू शकतील, अन्यथा दुसरं कोणी करू शकणार नाही. कुठेतरी करमाळा तालुक्यात तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी डायरेक्टर होता, तुम्ही सुद्धा तिथं पद घोषवलेलं आहे. तुम्ही जिल्ह्यातील उच्चांकी दर दिला होता, 1 रुपया जास्त दिला होता. कुठेतरी प्रत्येकांच्याच कार्यकर्तृत्व बोट ठेवू जाते. एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये जी लोक बोलतात की त्यांच्याशिवाय चालू शकत नाही, त्यांच्याशिवाय चालू शकत नाही, ही लोक कोण आहेत? उत्पादक नाहीये, सभासद नाहीये, किंवा कामगार नाहीयेत, किंवा वाहनधारक नाहीयेत. काय हे बोलतात कोण? जे त्यांच्या बरोबर आहेत. आणि त्यांच्या बरोबर कोण आहे? सगळ्या पार्टीने नाकारलेली लेकरं संजय शिंदेच्या मदरशामध्ये आहेत. काय त्या मदरशामध्ये हे सांभाळतात त्यांना दुसरं कुणी जवळ करत नाही. आणि ही गोबल्स नीती तुम्हाला माहितीये का? गोबल्स हा हिटलरचा पीए होता. हिटलरचा हा होता, काय म्हणायचं, त्याचा पीएच म्हणून आपण, किंवा एक त्याचा सहकारी होता, त्याचा सल्लागार होता. तर तो हिटलर नीतीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की एक गोष्ट किती खोटी असू द्या पण ती 3-4 वेळा सारखी ही करायची. त्या खोट्या गोष्टीला सुद्धा लोक खरी मानतात. त्याची एक मोठी गोष्ट आहे. एका मेंढरुक्याची जुन्या काळात मेंढी विकायची होती, ते कोकरू विकायचं होतं, तिचं लहान पिल्लू. तर त्यावेळेस अशी वाहनं फिरत नव्हती,
मग त्याला बाजाराला जायचं होतं 12 कोस, म्हणून ते 2:30 वाजता उठलं आणि ते कोकरू घेऊन बाजाराला जायचं होतं. पण त्याच्या आधी त्या गावातल्या 4 चोरांचं असं ठरलं की हा धडधाकट आहे, दांडगा आहे, हा आपल्या चौघाला ऐकणार नाही, ह्याच्या हातून निसकून घेता बी येणार नाही आपल्याला. मग त्यांनी बोगस नीतीचा वापर केला. प्रत्येक 2-2 कोसावरती एक जण उभारला आणि जो पहिला उभारला त्याने सांगितलं की त्या माणसाला कोकरू खांद्यावर घेऊन जात असताना बाजारला, अंधारातच होता, कुठं निघाला तर बाजाराला कोकरू विकायला निघालं. तर त्याला विचारलं की बाबा कोकरू, त्याने असं खांद्याकडे बघितलं, अरे कोकरू नाही म्हणला, कुत्र घेऊन चाललाय तू खांद्यावर. त्यावेळेस त्या गरीब धनगरांनी सांगितलं, तुझा रात्री प्याला भांग्याला डोकं बी काय मी कोकरू चालवले. पुढे गेल्यानंतर दुसरा जो प्लॅनिंग मधला उभा होता त्याने त्याला राम केला, कुठं चालला, काय चालला, बाजारला चाललो, हा सगळा विषय झाल्यावर त्यांनी म्हणलं त्यासाठी चालला, म्हणलं हे कोकरू काय झालं. पण मला खांद्यावर तर म्हणले कुत्र आहे आणि तो कोकरू घेऊन चालला. त्या डोंगराला वाटलं हे बी येड आहे चक्रमय. पुन्हा तिसरा गाठ पडला, हाच विषय झाला, त्यांनी हेच सांगितलं कोकरू घेऊन चालू आहे, ह्याने सांगितलं हे वर कुत्र आहे. कोणाला दोघांनी सांगितलं, तिसरं बी असं निघले, चौथ्याला बी ते गाठ पडल्यावरती चौथा बी तसंच मानला. मग त्या बिचाऱ्याचा समज असा झाला की मी झोपेत असताना कोकरू घ्यायची ऐवजी खरंच कुत्र घेऊन निघालो का, आणि त्याने कोकरू टाकून दिलं आणि ते चौघे एकत्र आले आणि ते घेऊन कापून खाल्लं त्यांनी, त्या चोरांनी. तशी हे गोळा झालेत, ह्याशिवाय चालणार नाही, ह्याशिवाय चालणार नाही, ह्याच्याशिवाय चालणार नाही. मग हे काय करायचे, जी बुढी आवडी आमची सभासद आहेत का म्हणजे उत्पादक, त्यांनी असं म्हणलं पाहिजे, अरे खरंच कर ह्याशिवाय लागलाय का, ही गुगल स्थिती चालली. थोड्या वेळापूर्वीच जोळ गटाचे नारळ त्या ठिकाणी फोडण्यात आला. त्यानंतर दशरथांना कांबळे जोळ सर यांनी सुद्धा आपला उल्लेख केला. दोघांनी सांगितले की जे भाऊंचा पॅनल उभा होता, जगताप गटाचा पॅनल उभा होता, त्यानंतर कुठेतरी जगताप गटाला म्हणजे त्याचे जे काही उमेदवार होते, काही जर त्यातले उमेदवार घेतले असते तर म्हणजे नारायणाबाने त्यांना डावललं गेलं. ठीक आहे, कोणते त्यांचा गैरसमज केला असेल की असं डावली झाली नाही काय. माझा विचारच घेतला, मोहिते पाटलांनी घेतला, नारायण आबांनी घेतला. आता थोडस कम्युनिकेशन गॅप दशरथांना असतील, जोळसर असेल, राजकारणामध्ये एवढा काही संपर्क येत नाही. जर समजा ते माझ्याकडे आले असते, बोलले असते, तर मी त्यांना सांगितलं असतं, मीच टाळलं. मी ह्यापूर्वी तुम्हाला आधीच बोललेलं की ह्या तिघांचं एकत्रीकरण्याचं कारण एक होतं की जो भ्रष्टाचार आहे त्या कारखान्यात होणारा, त्या भ्रष्टाचारावरती हे तिघ तज्ञ एक दुसऱ्यावर लक्ष ठेवतील आणि भ्रष्टाचार थांबल आणि मी बाजूला राहतो, कारखाना चांगला व्हावा, ही माझी त्या ठिकाणची मानसिकता होती. आणि दोघा जणांनी हा कारखाना चालवणं, कार्यकर्त्यामध्ये एकसारखा विचार विनिमय होईल ह्याची गॅरंटी नाही. त्यातनं आमची तुमची जी चाललेली नाळे ती तुटू नये. पुन्हा पार्टी, पुन्हा सुटलं, पुन्हा तुटलं, काय पुन्हा असं झालं, मग परत त्याच्यावरती दुसऱ्यानेच म्हणायचं भाऊने केलेल्या चुकीचा पश्चाताप झाला, नारायण पाटलाला पाठिंबा दिला, विधानसभेला त्यांना घेतलं. ह्या अनेक बाकीच्या गोष्टी म्हणजे निष्कारण काम सोडून काहीतरी तुम्हाला सांगतो. आता जसं दिल्लीपासून गल्लीपर्यंत जनतेच्या हिताचा कुठलाच प्रश्न नाही, ह्यांचीच भांडणं ऐकायची, मग ह्या बी तालुक्यात तेच करत बसायचं का. म्हणून मी सांगितलं भाऊ तुम्ही एकटाय, चालव, तुमच्यात धमक आहे तर चालवा, करा. मोहिते पाटील तुमच्या बरोबर आहेत, पवार साहेब तुमच्या बरोबर आहेत, तुम्ही शासनात आता आम्ही तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून पाठवले तर तुम्ही करा. काही अडचणी आल्या तर आम्ही मार्गदर्शन करणार आहोत. उद्या भविष्यात जर त्यांच्याकडून व्यवस्थित काम नाही झालं तर त्यावेळेस मी सुद्धा लोकांना म्हणजे सगळ्याला जाहीरपणे सांगेल की ह्यांच्या कोणत्या नाहीये तर ह्यांच्यापासून आम्ही फारकत घेऊ.
तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. रिटेवाडीचा आहे, कारखान्याचा आहे, कुकडीचा आहे, दहेगावचा आहे, रस्त्याचे आहेत, विजेचे आहेत, बेरोजगारांचे आहेत. अनेक प्रश्न आहेत, ते सोडवायचे. ते सोडवण्यासाठी तुम्हाला सांगतो, एकाच गोष्टी शामडात माती अडकल्यासारखं सुज्ञ माणसांनी, आणि मी आता तालुक्यामध्ये काळाच्या ओघामध्ये मी आता सगळ्यापेक्षा ज्येष्ठ नेता म्हणून माझी ओळख आहे. त्यामुळं मी माझ्या ज्येष्ठत्वाचा विचार करून मी जे निर्णय घेतोय ना, तर मी असे फालतू घेत नाही, पोक्तेपणाचा विचार करून घेतो. माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांनी आम्ही कधीही भ्रष्टाचाराला, लबाडीला, चुकीच्या गोष्टीला थारा दिला नाही. नाहीतर आम्ही आता हजारो कोटीचे मालक झालो असतो. आज मी माझ्या अंगावरती तुम्हाला सांगतो 15-15 दिवस एकच ड्रेस असतो. वस्तुस्थिती हे काय हे नाहीये. माझा किराणा, आमची एवढी सगळं घर मोठं असून सुद्धा 15-20 हजाराचा महागाईमुळे आता 5,000 वाढले, 20,000 भाव होतो. आमची मंडळी, सुना बिना, आम्ही अनेक सुद्धा लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करतो आणि आम्हाला भयंकर आनंद वाटतो, मजात राहतो. पडलो असं झोप लागते. बरीचशी लोक त्यामुळे आम्हाला आयुष्य म्हणतात. काय असं होतं का, तर ते आनंदात सुद्धा जगणं लोकांना आवडत नाही आमचं. आता काय करावं, आता काय, बरं पैसे खाल्ले तर झोप येत नाही, हे मोठी गमतीशीर आहे. मग त्यांनी परत म्हणायचं कुठे येते झोप, लोकांचं खाल्लंय. असं चौकटं लोक बोलणारी असतात. जसं त्या इंदोरीकरांनी सांगितलं, वर्ष श्राद्धाला गेलं तर लोकांनी तिथं सुद्धा जेवताना म्हणायचं ऊन लई आहे, आजच कशात तरी वाचलं मी, मट्टा असला असतं तर बरं झालं असतं. जगाचं काय खरं नाही, जगाचं बी काय ऐकत नाही. तुकाराम महाराजासारखं ऐकावे जनाचे, करावे मनाचे.